ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्यासमोरच आज सरकारला झुकावं लागलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यामुळे गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं। नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीसह देशभरातल्या विद्यार्थ्यांनी केली होती। आंदोलनाचं लोण फक्त दिल्लीपुरतं मर्यादित राहिलं नाही तर ते संपूर्ण देशात पसरलं। त्यामुळे सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला। तर 12 वर्षांच्या कार्यकाळात एखाद्या जन आंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची वेळ ही सरकारवर पहिल्यांदाच आली। सीजेपीच्या तिन्ही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या, त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केलेली आहे। चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता। मराठी मोडेल पण वागणार नाही, मोडेल पण वागणार नाही। चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता। मराठी मोडेल पण वागणार नाही, मोडेल पण वागणार नाही। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिए। We have bloody done it. क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। तर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताना पत्रामध्ये काय म्हटलं ते बघूया। नीट पेपर फुटीची मी जबाबदारी घेतली आहे। शिक्षण माफियांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य पणाला लावायला मी तयार नव्हतो। संविधानिक पदांवरील काही नेत्यांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला। गेल्या 10 दिवसांमधील घटनाक्रम पाहून माझं मन व्यथित झालं। युवा शक्ती हीच देशाची खरी ताकद आहे। सध्याच्या स्थितीचा समाजकंटक फायदा घेऊ नयेत। देशातली एकजूट कायम राहावी। विद्यार्थी कायदेशीर लढाईत अडकू नयेत यासाठी पंतप्रधानांकडे राजीनामा सोपवलाय, असं आपल्या राजीनाम्याच्या पत्रामध्ये धर्मेंद्र प्रधान म्हणतात। दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर या खात्याची अतिरिक्त जबाबदारी आता प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे। नवीन शिक्षण मंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार हे सांभाळणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यावर ही घोषणा झाली आहे। पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला। यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचं कामकाज सांभाळणार आहेत। मात्र भविष्यात नवीन शिक्षण मंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर जोशी यांना या जबाबदारीतनं मुक्त केलं जाणार आहे। तर जे नवे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी काम करायला हवं अशी प्रतिक्रिया सीजेपीचे सौरव दास यांनी दिलेली आहे। जो भी अगले एजुकेशन मिनिस्टर बनेंगे उनको पता है कि युवा देख रहा है, युवा जवाब भी मांगेगा जब टाइम आएगा। तो अच्छा काम करिए, युवाओं के हित में काम करिए, पेपर लीक रोकिए एंड जो हमारे सजेशंस थे डिमांड चार्टर में 5 पॉइंट के, उनको इम्प्लीमेंट करिए। आपसे बहुत जल्दी हम मिलेंगे, जो भी नए एजुकेशन मिनिस्टर है। सरकार ने वादा किया है कि 1 महीने के अंदर हम लोग मिलेंगे, तो देखेंगे क्या होता है। तर प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांनी युवा पिढीचं कौतुक केलेलं आहे, आभार मानलेले आहेत आणि शिक्षण व्यवस्थेत आता सुधारणा व्हायला हवी अशी आवश्यकता असल्याचं बोलून दाखवलंय। बघूया। सभी देशवासियों को बधाई देता हूं कि ये एक लोकतंत्र की जीत है जो आज हमने देखा, और इसे ऐसा ही आगे भी हम सुरक्षित रखें लोकतंत्र को भारत में। और देश की युवा पीढ़ी को मैं बधाई देना चाहता हूं। एक तरफ जब जवाबदेही हमें मिली इस बार की, तो अब सुधार पर काम करने की जरूरत है। केवल एक इस्तीफा से, रेजिग्नेशन से राष्ट्र नहीं बनता है।
तो शिक्षा में सुधार हो, इस पर भी आगे काम हो। मुझे पूरी उम्मीद है जिस उदारता से सरकार ने ये कदम ली है वो इसमें अब सुधार के कार्यों में भी जुड़ेगी। दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतरवर जल्लोष करण्यात आला. इथल्या विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही बघूया. डॉक्टर सर, राजीनामा घेतला तुम्ही. मागील अनेक दिवसांपासून या आंदोलनात सहभागी होतात. वांगचूक यांचा हेल्थ चेकअप तुम्ही करता, आज काय वाटतंय? आज वांगचूक सरांच्या 26 दिवसाचं जे उपोषण आहे ते यशस्वी झालं. आमच्या कष्टाचं फळ झालं. आज भारतातल्या तरुणांचं हे फळ आहे आणि त्यांच्यामुळे आपण जिंकू शकलेलो आहे. सर्व भारतातील युवकांचं आणि तरुणांचं आभार आम्ही व्यक्त करतो. आता ही सुरुवात आहे. अभिजितने क्रांती करून दाखवलेली आहे. ही क्रांती मोठी करायची आहे. अशिक्षा, गरिबी, बेरोजगारी जोपर्यंत या देशात हद्दपार होत नाही तोपर्यंत बीजेपी RSSच्या नालायक सरकारला आम्ही सोडणार नाही. किती खुशी वाटते आहे त्यांनी इस्तिफा दिला. आता यांनी इस्तिफा दिला. याच्या नंतरचा नंबर नरेंद्र मोदीचा आणि शहाचा. और मुझे पूरी उम्मीद थी, पूरी लगन थी क्या धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हम लेंगे और इस्तीफा हम लेके माने ये लोकतंत्र की जीत है, डेमोक्रेसी की जीत है. आम्ही पहिल्या दिवसापासून आजचा 36वा दिवस आहे. आमचं हे आंदोलन सक्सेसफुल झालंय. लहान मुलांना आई वडील जेव्हा बोलतात ना की बाळा करू नको, पण तो लहान मुलगा नेहमी करतो. ही सगळी तरुण मंडळी आहेत ना, ही सगळी तरुण मंडळी रस्त्यावर उतरून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतल्याशिवाय जाणार नव्हते आणि आज तो दिवस आला. हमारी युवाओं की जीत हुई है, इसीलिए देख रहे हो यहाँ पे जश्न का माहौल है पूरा. यहाँ पे सभी लोग खुश हैं. इसी तरह से हमारे युवाओं का आवाज को दबाया नहीं जा सकता है. सरकार ने इस्तीफा लिया है, सरकार झुकी है, तो ये कहीं ना कहीं युवाओं की, लोकतंत्र की और जो हमारे बीच में जिन्हें हमें समर्थन दिया है उन सभी की बहुत बड़ी जीत है. या सगळ्या वेळी हे सगळे विद्यार्थी इथे आपल्याला पाहायला मिळाले. आज इथे आपण बघतो कशा प्रकारे आनंद उत्सव, कारण जी मागणी होती शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची ही मान्य झाल्यानंतर या स्टेजवर आपण बघतोय कशा प्रकारे व्हॉलेंटियर्स असतील, हे सगळे आंदोलक असतील आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत, ABP माझा, दिल्ली. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला. दिल्लीमध्ये आंदोलकांवर झालेला लाठीमार आणि त्यामुळे निर्माण झालेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, या सगळ्याला अमित शहा जबाबदार आहेत असं राहुल गांधी म्हणतात. तर पंतप्रधान मोदींनीही विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी असंही राहुल गांधींचं म्हणणं आहे. Mr. Amit Shah, directly responsible for the violence that has taken place against our students. He authorized the shooting of our students. He authorized the use of lethal weapons, pellet guns on our students. So that for us is a fundamental issue. We will not accept our own forces shooting the future of India. जिन लोगों ने स्टूडेंट्स पर आक्रमण किया, अटैक किया, मारा, इम्प्लीमेंटर्स एंड ऑर्गेनाइजर्स, दोनों पर कार्रवाई होनी चाहिए और विजिबल कार्रवाई होनी चाहिए. स्टूडेंट्स को दिखना चाहिए कि ये लोग इस कारण पनिश हुए हैं. और दूसरी बात, जो मेन ऑपरेटर हैं सिस्टम के, नरेंद्र मोदी जी, उनको हिंदुस्तान के स्टूडेंट्स से अपॉलोजाइज करना चाहिए. तर दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलंय. तरुणांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या दादरमध्ये उद्या ठाकरे बंधू आनंदोत्सव साजरा करणार आहेत. याबद्दल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि माहिती दिली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे. म्हणून उद्याचा जो काही मोर्चा आहे त्या मोर्चाच्या ऐवजी आपण काय नेमकं करतो ते राज सांगेल. पण उद्याचा कार्यक्रम हा असाच राहील जसा पहिला ठरवला होता तसा. उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल. उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील. कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलं आहे आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून उद्या सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील. तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को यशवंत
सिनेमाचा तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे. आणि ज्या तरुणांना झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात माज गेल्या असं वागू नका. देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे. या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे. याचं जर एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे. हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे. त्याच्यामध्ये दिपकेंचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. तर स्वतः पंतप्रधानांना भेटून विनंती केली की संवाद ठेवायला हवा असं म्हटलं होतं. अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. तर विरोधकांनी देखील यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहूया. स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. हा डायलॉग सुरू केला पाहिजे. एक तर राजीनामा दिला पाहिजे. सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका. आणि सुदैवानं त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता. हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. तर नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर सरकारला माघार घ्यावी लागली आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला. दिल्लीत झालेल्या घडामोडींनंतर महाराष्ट्रामध्येही राजकारणात हालचालींना वेग आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन ते नागपुरात परतले आहेत. मात्र दिल्लीतल्या भेटीत नेमकं काय झालं याबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली आहे. तर फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क केले जात आहेत. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक दावा केला, त्यामुळे मोठी खळबळ उडाली. नवे शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते असं राऊतांनी म्हटलं. त्यामुळे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामागचं नेमकं कारण काय याबाबत चर्चा उदाहरण. कदाचित मला असंही वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते. कारण केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत्या आणि आता योगायोगानं किंवा दुर्दैवानं फडणवीसांच्या HRD मिनिस्ट्री रिकामी झाली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना तिथे संधी मिळू शकते. कदाचित सत्ता स्पर्धा असू शकते. कारण अनेकांना देवेंद्र फडणवीस प्रतिस्पर्धी वाटतात भविष्यामधले. ते कारण असावं किंवा रिकाम्या जागा भरण्यासाठी असेल, पण मला माहित नाही. पण देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर किमान आमचं शक्तीपीठ तरी वाचल ही एक भावना आहे माझ्या मनामध्ये.